पहलगामवरच्या हल्ल्याच्या तपासाला एनआयएकडून वेग। एका दाट संशयिताची एनआयएकडून कसून चौकशी। संशयित हल्ल्याच्या वेळेला काढत होता फोटो। तसेच एनआयएने घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग केले असून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले। पहलगाम हल्ल्याच्या नंतर आता जम्मूच्या डोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवरती कारवाई। दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षा दलाची मोठी मोहीम। डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवरती टाकल्या धाडी। सुमारे 15 घरांमध्ये सुरक्षा दलांचं शोध अभियान। 5 लाखांपेक्षा अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं खळबळजनक असं ट्विट। 5 लाखांपेक्षा अधिक महिलांना भारतीय नागरिकत्व नाही, दुबेंचा मोठा खुलासा। मुंबईतील 17 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली। सर्व 17 पाकिस्तान्यांना एक्झिट परमिट जारी। लघु मदतीच्या आणि पर्यटन व्हिसा असलेल्यांना माघारी पाठवणार। पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत यासाठी ट्रॅकिंग सुरू। एकनाथ शिंदेंच्या विरोधाभासी वक्तव्याला फडणवीसांची बगल। सर्व पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्यासाठी सांगितलंय, फडणवीसांची माहिती। पाकिस्तानी लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजीनामा सत्र। गेल्या काही दिवसांमध्ये 250 अधिकारी आणि 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा। सूत्रांची माहिती। पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीर यांना पत्र। भारतामध्ये 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल बंदी। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 यूट्यूब चॅनल्सचा समावेश आहे। दहशतवादी बैसरन खोऱ्यामध्ये ड्रोनद्वारे हल्ला करणार होते, सूत्रांची माहिती। परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। भीतीपोटी पाकिस्तानने मित्र राष्ट्र तुर्कस्तानकडे मागितली मदत। तुर्कस्तानचं एक C-130 लष्करी वाहतूक विमान हे पाकिस्तानात। या विमानानं दारुगोळा पाठवल्याची माहिती। भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलंय। काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर हे भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरचं वैशिष्ट्य आहे। साब कंपनीच्या 84चा वापर शत्रूचे बंकर्स आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी होणार आहे। राजनैतिक स्तरावरच तणाव कमी करण्याचा पाकच्या पंतप्रधानांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला आहे। दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, शरीफ यांची भूमिका। शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी फारुख अब्दुल्लांची भेट घेतली आहे। पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पूर्ण देश एक साथ असल्याचं दुबेंनी आश्वासन दिलं। भारताने स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती आली तर प्रत्युत्तर नक्कीच देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। केंद्र सरकारनं दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला हवी। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मागणी आहे। काहीही करावं पण दहशतवाद संपवा, ओवैसी यांचं आवाहन। देशामध्ये हजारो पाकिस्तानी आले कुठून? सामनाच्या अग्रलेखामधून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन बिऱ्हाडं थाटतात कशी, असा सवाल विचारण्यात आलाय। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट। 20% लोकांना पाकिस्तानमध्ये अन्न सुद्धा मिळत नाहीये अशी परिस्थिती। असं पाकिस्तान युद्ध काय करणार? बावनकुळेंची प्रतिक्रिया। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यापासून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे त्यांना पहलगाममध्ये पोहोचताच आलं नाही। त्यामुळे सुदैवाने सगळे पर्यटक बचावले। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये। आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णी यांचं आवाहन। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावमध्ये कडकडीत बंद। शहरामधल्या व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधल्या मृतांना धाराशिवच्या कळंब इथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली। यावेळेला मुस्लिम बांधवांचा सुद्धा सहभाग। हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा बंदची हाक। देवळा शहरामधून निषेध मोर्चा आणि शोकसभेचं आयोजन। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती बीड पोलीस अलर्ट मोडवर। तुर्तास जिल्ह्यामध्ये पाकिस्तानी नागरिक नाही, मात्र गोपनीय विभागाकडून शोध सुरू। बीडच्या पोलीस अधीक्षकांची माहिती। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांच्या समोरील सीमारेषेवरती पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार। भारतीय सैन्य दलाकडूनही चोख प्रत्युत्तर।
देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न, देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन. नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 3 मुस्लिम तरुणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. पहलगामच्या निषेधार्थ वापरण्यात आलेल्या पाकच्या झेंड्याला केला होता विरोध. ईडीनं स्वतःचंच कार्यालय जाळून घेतलं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. आता पुरावेच नसल्याचा कांगावा करण्यासाठी ही सगळी आग, सपकाळ यांची टीका. ईडी कार्यालयाला आग लागली तरी प्रत्येक कागद सुरक्षित, ईडीच्या कुठल्याही तपासाला केसाचाही धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बेस्ट बसचं भाडं दुप्पट होण्याची शक्यता आहे. भाडेवाढी संदर्भातल्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी. परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून निर्णय काय होणार याकडे लक्ष. बेस्टच्या तिकीट दरवाढीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. बेस्टचं अधपतन सहन करणार नाही, आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवून बेस्टचा दर्जा सुधारण्याची केली मागणी. 2028 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाविकास आघाडीच्या सरकारनं बुलेट ट्रेनचं काम हे जाणून बुजून थांबवलं, त्यामुळे आपण 2.5 वर्ष मागे गेलो, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, तर मग अजूनही मंत्रालयामध्ये त्यांच्या नावाचं कार्यालय कशासाठी, मंत्री म्हणून नावाची पार्टी कशासाठी, अंजली दमानियांचा एक्स पोस्ट करत सवाल. नाशिकमध्ये उद्या काँग्रेसची सद्भावना रॅली, यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील. हुतात्मा स्मारकापासून गाडगे महाराज पुलापर्यंत काढण्यात येणार रॅली. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेचं जोरदार स्वागत. कलशामध्ये चंद्रभागा आणि उजनी जलाशयाचं पाणी एकत्रित करून ही रथयात्रा पुणे जिल्ह्याकडे मार्गस्थ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारकऱ्यांना मोठा दिलासा. 2023-24 मध्ये वारीच्या दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील पुलाचं उद्घाटन रखडलं. काम पूर्ण होऊन 1.5 महिना झाल्याच्या नंतरही उद्घाटनाची प्रतीक्षा. लवकरात लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी. वर्ध्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे. प्रदेश उपाध्यक्ष सुभाष भेडणेंसह निरीक्षकांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट आणि बैठकही झालेली आहे. भाजप वर्धा जिल्हाध्यक्षपदासाठी 9 जण इच्छुक असल्याची माहिती आहे. एनसीईआरटीने 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला. इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार. पुस्तकांमध्ये महाकुंभ, सरकारी योजना समाविष्ट. शिक्षण विभागामधील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल. गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींची जबाब, बँक खात्यांचा तपशील, इतर माहिती ईडीनं पोलिसांकडून मागितली. बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते. पोलीस आणि ड्रग्ज तस्करांचं कनेक्शन समोर आलंय. पोलीस नायक सचिन भालेरावसह 4 जणांना अटक. एका ड्रग्जच्या रॅकेटमध्ये चिचकरच्या 2 मुलांचा समावेश. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केल्यामुळे कासले सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवरती 4था गुन्हा दाखल झालाय. मुलीच्या शिक्षणासाठी गरज असल्याचं सांगून घेतलेल्या 10 लाखांपैकी 2.5 लाख परत न केल्याच्या कारणावरून अंबेजोगाई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी साक्षीदाराला आरोपीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. नागपूरच्या अविनाश भुसारी हत्याकांडामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक झाली आहे. पेट्रोल पंपावरील वादामध्ये शेखूच्या भावाची पवन हिरणवारची हत्या करण्यात आलेली, त्याचा बदला घेण्यासाठी भुसारीची हत्या झाली आहे. धाराशिवमधील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. कचरा डेपोमध्ये मेलेली जनावरं, मेडिकल वेस्टेज टाकले जात असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आहे आणि त्यामुळे कचरा डेपो इतरत्र स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आता उपोषण करणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या राजूर गावामध्ये कावीळ आजाराचं थैमान झालेलं आहे. 100 पेक्षा अधिक रुग्णांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 22 वर्षाच्या तरुणीचा कावीळ झाल्यामुळे मृत्यू झालाय. आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. सिंधी समाजाचे हिंदू जे लॉंग टर्म व्हिसावरती भारतामध्ये आलेले आहेत त्यांनी परमनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय केलंय. त्यांना बाहेर काढलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.